आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे। आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात गर्भनिदान चाचणी केल्याच्या आरोपांबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्यांनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळून लावलेत। सक्तीच्या रजेवर असताना कोणतेही फिटनेस प्रमाणपत्र मागवत नाही किंवा गर्भ चाचणीही केली जात नाही। विद्यार्थ्यांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत असा दावाही उईके यांनी केलाय। तर विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुलींची गर्भ चाचणी होते असा आरोप केला होता, त्यावर आता उईके यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आता आपण पाहतोय आदिवासी विद्यार्थी हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते गर्भनिदान चाचणी संदर्भातली। काय नेमकी अधिक माहिती? नक्की प्राची, आपण जर पाहिलं तर 14वा दिवस आजच्या आंदोलनाचा आहे आणि या ठिकाणी मुली असतील मुलं असतील या दोघांचंही उपोषण जे आहे ते सुरू आहे। प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे। आपल्याबरोबर निशा साबळे आहे आणि निशाने राहुल गांधींना विद्यार्थिनीची प्रेग्नंट टेस्ट जी आहे ती होते असं सांगितलेलं होतं। त्यानंतर राहुल गांधींनी एक पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि त्यानंतर अशोक उईके जे आदिवासी मंत्री आहेत यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। असं काहीही होत नाही। तू आवाज उठवलेला होता 1 वर्षापूर्वी, महिला आयोगाला पत्र लिहिलेलं होतं आणि आता अशोक उईके जे आहेत ते म्हणतात की असं काही होत नाहीये। काय तुमचं म्हणणं आहे? हे खरं आहे की मागच्या वर्षी जेव्हा मीडियावाल्यांनी आवाज उठवला होता तेव्हा मी स्वतःच सगळ्यात आधी मीडियाला माहिती दिली होती आणि त्यानंतरच आवाज उठवला होता। त्यानंतर जे आमच्या आयुक्त मॅडम आहेत त्यांनी पत्र देखील काढलं होतं, परंतु त्या दिवशी जे मी काही मांडलं आहे ते मी विचारपूर्वक मांडलेलं आहे। कारण जेव्हा आता 2026 हॉस्टेलमध्ये ॲडमिशन केलं गेलं तेव्हा मुलींची टेस्ट केली गेली आणि ह्या सरकारने बरोबर आमच्या मुलींना कसं डावलायचं ते केलं आहे। कारण का त्यांनी आमची प्रेग्नन्सी टेस्ट केली पण जेव्हा रिपोर्ट दिले त्याच्यावरती लिहून दिलेलं नाही आहे। म्हणजे त्यांचं असं म्हणत आहे की जेव्हा आम्ही सांगू तर आमच्याकडे काही म्हणजे पुरावे नसतील मीडियावाल्यांना किंवा इतर समाजाला दाखवायला आणि आम्हाला ते खोटं पाडवायचं बघत आहेत, पण आम्ही खोटे पाडणारे नाहीत। आम्ही शिक्षित उच्च शिक्षित तरुण आहोत आणि यावर्षी पण ॲडमिशन घेताना टेस्ट झाल्यात? हो, यावर्षी पण ॲडमिशन घेताना टेस्ट झालेले आहेत आणि आम्ही कोणाला घाबरत नाही आहेत जरी आमच्याकडे पुरावे नसले तरी। आणि ज्या विद्यार्थिनीची आत्ता हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेताना टेस्ट केली गेली ती आत्ता माझ्यासोबत आहे। हवं तर तुम्ही तिच्याशी देखील बोलू शकता। तर मी एकटी खोटी बोलू शकते पण अख्खी आदिवासी विद्यार्थिनी खोट्या बोलू शकत नाही। सगळ्या विद्यार्थिनी अशोक उईके म्हणतात असं काही झालं नाही। एक ट्विट पण केलं आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांचं एक जुनं ट्विट 1 वर्षापूर्वीचं की या सगळ्या संदर्भाची दखल जी आहे ती महिला आयोगाने। हो, हे सगळं मान्य आहे कारण तेव्हा मी होते, पण तेव्हा पण जर आत्ता ती सगळी टेस्ट झाली म्हणून तो मुद्दा तिथं मांडावा लागला। जर वारंवार जर महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घातली होती, सगळ्यांनी दखल घातली होती, तर पुन्हा पुन्हा हे का होतंय? मग याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? एक म्हणतंय राजकारणी आहे, एक म्हणतंय खोटं बोलतंय विद्यार्थिनी। म्हणजे आम्ही आमच्या समस्या काय अशाच वाऱ्यावर सोडून द्यायच्या का? हे आम्ही खपवून घेणार नाही। कोणी पण म्हटलं खोटं बोलतंय, कोण म्हणतंय राजकारणी, तर हे आम्ही जे प्रशासन आहे त्यांना ठणकावून सांगते तुम्ही आमच्या मागण्यांपासून पळ काढू शकत नाहीयेत। आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आमच्यावर खोटे आरोप लावा नाहीतर तुम्ही आम्हाला राजकारणी म्हणा। आपण जर बघितलं तर तू उपोषणाला 14 दिवस झाले उपोषण करते आणि या टेस्ट जे आहेत मंत्री म्हणतात की झाल्याच नाही। मंत्र्यांना टाइम असेल तेव्हा ते हॉस्टेलला व्हिजिट देऊ शकतात ना इथे यायला। त्यांना जर मंत्रालयात आम्ही तिथे जाऊन पण ते आमच्याशी बोलू शकत नसेल तर आधी तुम्ही व्यवस्थित चौकशी करा, मग व्यवस्थित ट्विट करा। उगाचच आदिवासी मुलींना किंवा मुलांना डावल्याचा प्रयत्न करू नका तुम्ही। आणि जेव्हा मुलगी वसतिगृहात येते तेव्हा मेडिकल करूनच येते आणि तिथे टेस्ट केलीच जाते। आपण जर पाहिलं त्या टेस्ट ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की नक्कीच। धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। विद्यार्थ्यांचे आरोप हे उईके यांनी फेटाळून लावलेले आहेत, मात्र विद्यार्थी आपल्या आरोपांवरती ठाम आहेत।